नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जानेवारी महिन्यात झालेल्या STI 2016 या पेपरमधील सीसॅटचे क्वेश्चन सोडवणार आहोत पूर्ण स्पष्टीकरणासहित। तर आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे। ओके, तर पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते पाहू। MTJRD आणि Q या व्यक्ती आहेत, म्हणजे काही व्यक्ती दिलेल्या आहेत। A, B आणि C या गाड्यांमधून त्या प्रवास करत आहेत आणि प्रत्येक गाडीत किमान 2 व्यक्ती आहेत, म्हणजे कमीत कमी 2 व्यक्ती हे एका गाडीमध्ये आहेत। या 3 महिला आहेत। ओके, प्रत्येक गाडीमध्ये एक महिला असणार आहे। T या व्यक्तीला फक्त Q या व्यक्ती बरोबरच प्रवास करायचा आहे व त्या B या गाडीतून प्रवास करतात, म्हणजे T आणि Q हे B गाडीतून प्रवास करतात। M ही व्यक्ती A या गाडीतून प्रवास करते, म्हणजे इथं आपल्याला समजलं M ही व्यक्ती कोणत्या गाडीतून प्रवास करते। आणि D आणि W या व्यक्ती C गाडीतून प्रवास करत नाहीत। C या गाडीतून ते प्रवास करत नाहीत। J ही व्यक्ती महिला नाही तर W ही व्यक्ती महिला आहे, तर J ही व्यक्ती कोणत्या गाडीतून प्रवास करत आहे। आणि आपल्याला खाली 4 पर्याय दिलेले आहेत। तर आता आपण पाहू आपण हा प्रश्न कसा सोडवू शकतो। तर बघा मित्रांनो, आपण पहिल्यांदा ह्या व्यक्ती लिहून घेतलेल्या आहेत। ह्या पूर्ण व्यक्ती आहेत आपल्या, आणि या कोणत्या गाडीतून प्रवास करतात, A, B आणि C। आणि आता दिलेलं वाक्य बघा, T या व्यक्तीला फक्त Q या व्यक्तीबरोबर प्रवास करायचा आणि ते B या गाडीतून प्रवास करतात, म्हणजे आपल्याला लगेच आपल्याला कळलं पाहिजे T आणि B गाडीतून प्रवास करतात। ओके, आणि फक्त हे दोघंच करतात, म्हणजे B गाडी फुल झालेली आहे। आता B चा आपण विचार करणार नाहीत। आणि पुढचं वाक्य बघा, M ही व्यक्ती A या गाडीतून प्रवास करत आहे, म्हणजे M साठी A झालेला आहे। ओके, आणि पुढचं वाक्य बघा, D आणि W या व्यक्ती C गाडीतून प्रवास करत नाहीत, म्हणजे D आणि W हे दोघे C गाडीतून प्रवास करत नाहीत। आणि आपण आधीच पाहिलेलं आहे की B पण गाडी फुल झालेली आहे, म्हणजे राहिलेली गाडी A जी असणार आहे ती D आणि W साठी असणार आहे। ओके, आता दोघं राहिलेले आहेत J आणि R, हे ऑफकोर्स हे यांच्यासाठी C ही गाडी असणार आहे। आणि विचारलेला प्रश्न पहा, J ही व्यक्ती कोणत्या गाडीतून प्रवास करते, तर J आपल्याला याच्यावरून कळलेलं आहे की J ही व्यक्ती C ह्या गाडीतून प्रवास करत आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे। आता आपण पाहू आपला पुढचा प्रश्न। तर आता आपला पुढचा प्रश्न बघू। सोबतच्या आकृतीत कोणत्याही लगतच्या क्षितिज समांतर आणि क्षितिज लंब असलेल्या 2 ठिपक्यातील अंतर 1 एकक आहे। पीकच्या सिद्धांतानुसार जर बहुभुजाच्या सीमेवरील बिंदूंची संख्या B असेल आणि बहुभुजाच्या सीमेच्या आतील बिंदूंची संख्या I असेल तर बहुभुजाचे क्षेत्रफळ, आणि त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे। तुम्हाला सूत्राबद्दल खात्री असेल तर दिलेल्या पर्यायातून बहुभुजाचे क्षेत्रफळ वर्ग एककात निवडा। आता पीकचा सिद्धांत दिलेला आहे आपल्याला इथं, आणि त्याचा क्षेत्रफळ काढण्याचा फॉर्म्युला दिलेला आहे। आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की B म्हणजे काय, की सीमेवरील बिंदू, I म्हणजे काय, तर त्या सीमेच्या आतील बिंदू। तर आता आपण मोजू सीमेवरील बिंदू, म्हणजे B किती आहे। तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16, म्हणजे 16 आहेत। आता आपण पाहू की सीमेच्या आतील बिंदू किती आहेत। तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। ओके, तर आपण या सूत्रामध्ये या किमती टाकायच्या आहेत फक्त। I बरोबर आहे 10 अधिक B किती आहे 16 भागिले 2 वजा 1। तर हे लिहिण्याची काही गरज नाही, इथे डायरेक्ट आपण 8 पण पुट करू शकत होतो, हे आपण डायरेक्ट तोंडी सुद्धा सोडवू शकत होतो। पण जर कॅल्क्युलेशन आपल्याला फास्ट जमत नसेल तर आपण टाकू शकतो, पण जितक्या स्टेप आपल्याला कमी करता येतील तेवढ्या आपण करायच्या, जेणेकरून आपले 4-5 सेकंद वाचतील प्रत्येक क्वेश्चनमध्ये, तर तो आपल्याला पुढे जाऊन फायदा होईल। तर बघा, 10 हे असणार आहेत, अधिक हे 8 होणार आहेत, वजा 1, मग 10 अधिक 8 वजा 1 बरोबर 17, म्हणजे याचं उत्तर असणार आहे 17। ओके, तर आता आपण पाहू आपला पुढचा प्रश्न।
तर आता या प्रश्नामध्ये काय विचारले ते पाहू. सोबतच्या रस्त्याचा नकाशाचा अभ्यास करा आणि x ते y पर्यंत कोणत्याही बिंदूला दोनदा स्पर्श केल्याशिवाय शक्य असणारे सर्व शक्य मार्ग दर्शवण्याचा पर्याय निवडा. आणि खाली काय सांगितले, दोन बाण असलेले वक्र व रेषा दोन दिशा मार्ग दर्शवतात. म्हणजे हे जे आहे ते म्हणजे बोथ वे दोन्ही वेला जाणारे आहेत. तर आता आपण बघू शकतो की हा पहिला मार्ग आहे. ओके, म्हणजे हा बघा असा डायरेक्ट जाणारा. ओके, त्यानंतर आपण सेम बघू शकतो की असा असू शकतो एक दोन. त्यानंतर आपण असा बघू शकतो तिसरा. ओके, त्यानंतर आपण हा चौथा. ओके, आणि आपण हा बघू शकतो असा पाचवा. ओके, माझ्या दिशेवरती लक्ष ठेवा कारण आता हे थोडं कॉम्प्लिकेटेड दिसतंय, पण सुरुवातीपासून जे मी दाखवले त्याच्यावरून तुम्हाला आयडिया आली असेल. सेमच खालच्या बाजूला सुद्धा होणार आहेत पाचच. आपण वरच्या बाजूला पाच बघितलेले आहेत. मधला एक असणार आहे तो सहावा असणार आहे. ओके, आणि सेम इकडच्या बाजूला जे होणार आहेत हा असा, त्यानंतर हा असा. ओके, हा असा आणि असा होऊन जो जाणार आहे ते असे करून ते एक पाच होणार आहेत. म्हणजे सॉरी, हे इथे सहा टोटल झालेले आहेत. हे आपण ॲड इथे केलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे 6 अधिक 5 म्हणजे किती येणार आहे आपलं 11. ओके, तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर आता आपण पाहू आपला पुढचा प्रश्न. तर आता आपला पुढचा प्रश्न आहे तो कोडिंग डिकोडिंग टाईपचा आहे. तर याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला की चिकर कुरीप म्हणजे बर्ड हाऊस, फिक कुरीप म्हणजे ब्ल्यू बर्ड, फाईक ब्रेल म्हणजे ब्ल्यू बेल आणि हाऊस गेस्ट या शब्दाचा कृत्रिम भाषेतील संकेत निवडा. म्हणजे कोडिंग डिकोडिंगचा टाईप. तर याच्यामध्ये आपल्याला काढायचं काय की हाऊस गेस्ट. तर बघा पहिल्यांदा अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये करायचं काय, तर हाऊस गेस्टमधील कोणता शब्द आपल्याला दिलेल्या कोडिंग डिकोडिंगमध्ये आहे हे पहिल्यांदा बघायचं. तर बघा हाऊस गेस्ट आपण बघत जाऊ. तर बघा इथे हाऊस आहे, गेस्ट कुठे आहे का आपण बघू. तर गेस्ट कुठेही नाही. तर हाऊससाठी काय येऊ शकतं ते आपण बघू. ओके, तर बघा हाऊससाठी या दोन्हीपैकी एक शब्द येणार आहे. तर तुम्ही बघू शकता की हाऊस कुठेच नाही आहे आणि चिकर येऊ शकता हाऊससाठी. तर बघा सगळीकडे चिकर आहे, प्रत्येक ऑप्शनमध्ये चिकर हा आहे. म्हणजे चिकर म्हणजे हाऊस आपण म्हणू शकतो. आता हाऊस आपलं झालेलं आहे. आता पुढचा शब्द आपण गेस्ट बघायचा. तर गेस्ट कुठेच नाही आहे. तर आपल्याला इथे आता पर्याय उडवायचे आहेत. एलिमिनेशन रूल यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जसे पर्याय कट करत जाल तसं तुम्हाला ते सोपं होत जाईल. आता बघा याच्यामध्ये की पहिल्यांदा ड्रॉप बघा कुठे आहे का, तर ड्रॉप कुठेच नाही आहे. इथे पण ड्रॉप आहे म्हणजे तो ड्रॉप नाहीच आहे. म्हणजे हे दोन पर्याय आपण उडवू शकत नाही. पण बघा फिक कुठे आहे का, तर फिक इथे आहे. म्हणजे हा पर्याय आला नाही पाहिजे कारण गेस्टसाठी फिक येऊ शकत नाही, त्यामुळे हा पर्याय कट झाला. आता बघा बेल कुठे आहे का, तर बेल आहे. आपल्या दिलेल्या विधानामध्ये बेल आहे म्हणजे हा पण पर्याय कट झाला. आता या दोन्हीमध्ये ड्रॉप आहेच, पण जर तुम्ही थोडं कटाक्षाने बघाल तर तुम्हाला दिसेल की चिकरमध्ये दुसऱ्या पर्यायामध्ये आर डबल आहे. ओके, आणि इकडे जर बघाल तुम्ही तर चिकरमध्ये आर हा एकच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. ओके, तर आता आपण पाहू आपला पुढचा प्रश्न. तर आता यामध्ये अक्षरमाला दिलेली आहे. ओके, आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, पुढे दिलेल्या मालिकेच्या संदर्भात कोणते अक्षर एका अक्षराच्या डावीकडून दुसरे आहे, जे एका अक्षराला उजवीकडे लागून आहे, जे एका अक्षराच्या डावीकडून चौथ्या आहे, जे ई अक्षराच्या डावीकडून तिसऱ्या असलेल्या आणि एच अक्षराच्या उजवीकडून दुसऱ्या असलेल्या अक्षराच्या मधोमध आहे. अशा टाईपच्या क्वेश्चनला काय करायचं मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला विचारलेलं जे वाक्या दिलेल्या प्रश्नामध्ये कुठे कुठे आहे ते शोधून घ्यायचं. ओके, तर आपण शोधून घेतलेलं आहे.
आणि शेवटच्या जे पासून सुरुवात करायची. तर बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ई अक्षर. ई अक्षराच्या डावीकडून तिसरा. मग पहिल्यांदा आपल्याला ई अक्षर बघायचं आपण. ओके, आपण ई अक्षर बघितलेलं आहे. त्याच्या डावीकडून तिसरं, मग ह्याच्या डावी बाजू इकडे एक, हा 1 2 आणि 3 डावीकडून तिसऱ्या असलेल्या म्हणजे बी, आणि एच अक्षराच्या उजवीकडून दुसऱ्या. एच अक्षर आहे, एच अक्षराच्या उजवीकडून दुसरे म्हणजे जे. तर आपल्याला सांगितलेलं आहे की या दोघांच्या मधोमध जे अक्षर आहे ते, मग बघा की ते 1 2 3 4 5 6 7 आहेत, म्हणजे 3 3 इकडे होतील आणि मधोमध येणार आहे तो एफ. ओके, म्हणजे आपला इथून पुढचा आन्सर आपल्याला कळलेला आहे की याचं येते एफ. आणि बघा काय सांग त्याच्या मागचा आता जे बघायचं आपण. याच्यामध्ये काय सांगितलं, जे एका अक्षराच्या डावीकडून चौथे, म्हणजे एफच्या डावीकडून चौथे कोणते आहे, तर ही त्याची डावी बाजू असणार आहे 1 2 3 4, त्याचं असणार आहे बी, म्हणजे आपलं याचं पण झालेलं आहे. आता याच्या मागचा जे बघायचा इथे जे आहे. ओके, तर याच्यामध्ये काय, एका अक्षराला उजवीकडे लागून, एका अक्षराला म्हणजे बीला उजवीकडे लागून काय आहे, तर आहे सी. ओके, आणि बघा आपला क्वेश्चन काय आहे, कोणते अक्षर एका अक्षराच्या डावीकडून दुसरे आहे, म्हणजे सी या अक्षराला डावीकडून दुसरे कुठले आहे, तर बी आहे पहिला, ए आहे दुसरा, म्हणजे आपलं फायनल उत्तर असणार आहे ए, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 ए. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एवढे क्वेश्चन बघितलेले आहेत आणि उरलेले क्वेश्चन आपण भाग 2 मध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, हीच विनंती. भेटू पुढच्या भागामध्ये CSAT STI 2016च्या विश्लेषणासहित. धन्यवाद.